नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. माझा एक गुजराती समाजातला मित्र होता. तो ती तंबाखू मिश्रित गुटखे खायचा. ते जे पाउचेस मिळतात ते पाउच तो दिवसभरामध्ये कितीतरी रिचवायचा. त्याच्या त्या पोटामध्ये त्या गुटख्यांचा एक गोळा तयार झाला आणि शेवटी त्याचं ऑपरेशन करावं लागलं. ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी त्याला वाचवलं. तो वाचला, बरा झाला. त्यानं हा गुटखे खाण्याचा धसका घेतला. त्यानं गुटखे खाणं थांबवलं आणि तो कामाला लागला. पण पुढे काही दिवसांनी पुन्हा त्याला ते व्यसन जडलं. वास्तविक आधी आपण एवढी मोठी किंमत मोजली आहे हे त्याला ठाऊक असताना त्यांनी त्या तंबाखू मिश्रित गुटख्यांकडे बघण्याची पण गरज नव्हती. मात्र त्याला ती अवदसा आठवली आणि तो ते पुन्हा खायला लागला. यावेळी मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत आणि तो ऐन 40शीत गेला. मित्रांनो, राज्यातल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीवरून हा किस्सा मला आठवला. 1995 मध्ये महायुती सत्तेत आली होती. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला घेऊन, शिवसेना आणि अपक्ष आमदारांना घेऊन सत्तेत आला. 5 वर्ष टिकले, कसेबसे टिकले. शेवटी त्यांना फार त्रास झाला. नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले होते आणि त्यांनी महायुती विरोधामध्ये सगळे पुरावे जमा करायला सुरुवात केली होती. वातावरण निर्मिती केली आणि महायुतीला त्यांनी बरोबर कोंडीत पकडलं. त्यानंतर 2000 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. निवडणुका लागल्यानंतर महायुती कॉन्फिडंट होती की आपण पुन्हा सत्तेवर येऊ. मुंडे, महाजन, बाळासाहेब ठाकरे ओव्हर कॉन्फिडंट होते. पण शरद पवारांनी त्यांना सत्तेत बसू दिलं नाही आणि पुढे थेट 14-15 वर्ष त्यांना सत्तेबाहेर ठेवलं. आता झालं काय की पुन्हा एकदा 2014 मध्ये महायुती सत्तेत आली. 14 वर्षानंतर सत्तेत आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता पहिल्या 5 वर्षांमध्ये सारं काही सुरळीत घडलं. पण यावेळी सत्तेत आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, माझं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असतं. कारण सकाळी 6 ते रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात राजकारणाशिवाय दुसरं काही नसतं. सतत बोलायचं, माहिती घ्यायची, भेटीगाठी घ्यायच्या. इतर व्यवसाय माझे दोन्ही मुलं सांभाळतात. त्यामुळे मला व्यवसायांच्या मागे धावण्याची गरज नसते. मी 24 तास एखाद्या संघ प्रचारकासारखं या पत्रकारितेला वाहून घेतलं आहे. त्यामुळे आता मी जी नेमकी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे की ती 2000 दरम्यानची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, त्याची दाट शक्यता आहे, असं मला अलीकडे वारंवार वाटायला लागलं आहे. आणि तीच वस्तुस्थिती घडू शकते. इट्स अ फॅक्ट. कारण मला त्यातले बारकावे माहिती आहेत आणि नेमकं काय घडतं आहे, कोण काय करत आहे. अधिकारी आणि मंत्री किंवा एकंदरच मंत्रिमंडळ कुठल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत
कोणालाही न घाबरता ज्या पद्धतीनं ते दरोडे टाकतायत, परिस्थिती विचित्र आहे. पण त्यावेळीची परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती यामध्ये फरक असा आहे की त्यावेळी शरद पवार हे महायुतीला पुरून उरले. त्यावेळी शरद पवार होते, आज शरद पवार नाहीत. ते केवळ हाडामासाचा गोळा म्हणून जिवंत आहेत. त्यातही ते धडपड करत आहेत. पण जर महायुतीला पुढल्या 4-2 वर्षात आपल्या राज्यातून एखादा पर्याय उभा राहिला तर पुन्हा 14-15 वर्ष महायुतीला सत्तेविना राहावं लागतं की काय, अशी वातावरण निर्मिती होऊ शकते. आणि म्हणून मी त्या गुटख्या खाणाऱ्या माझ्या मित्राचं उदाहरण दिलं की सुरुवातीला त्याला झटका बसला होता ना, त्याचं पोट कापून तो गोळा बाहेर काढला होता. तो बलाढ्य गुजराती मित्र तो अगदी खंगला होता. देवानं त्याला वाचवलं, संधी दिली होती. त्यानं डोळे त्याचे उघडले असते आणि ते व्यसन सोडून दिलं असतं, तो वाचला असता, खूप वर्ष पुढे जगला असता. त्याच पद्धतीचा झटका 2000 दरम्यान, 1995 ते 2000 दरम्यान महायुतीला बसला आहे. आता त्याच किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर चुका जर यावेळची सत्तेत आलेली महायुती करायला लागली तर नक्कीच मागल्या पद्धतीनं महायुतीला, विशेषतः भारतीय जनता पक्षाला फार मोठी किंमत या राज्यात मोजावी लागू शकते. आता फडणवीसांनी किती आणि कुठे लक्ष ठेवायचं. एक सर्कस त्यांना दररोज सांभाळावी लागते, एक वेगळं आव्हान असतं. तरीही मी फडणवीसांची बाजू घेणार नाही. त्यांनी शंकरराव चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण पद्धतीनं हातामध्ये चाबूक ठेवायलाच पाहिजे, ती छडी ठेवायलाच हवी. यावेळी फडणवीस देखील का कोण जाणे, त्यांचा व्याप वाढला आहे आणि मुळात त्यांना एक ते व्यसन जडलं आहे सर्वांगीण उन्नतीचं. त्याच्या मागे ते दिवसभर असतात. अमुक एखादा प्रोजेक्ट हातात घेतात आणि मग तो प्रोजेक्ट शक्यतो BOT तत्वावर दिल्या जाऊ नये यासाठी त्यांची धडपड असते आणि मग त्यासाठी पैसा उभा करावा लागतो. ती त्यांची सर्कस भयंकर असते. त्यातून कदाचित त्यांचं दुर्लक्ष होत असावं, त्यांचा होल्ड गेला असं मी म्हणणार नाही. परंतु कुठेतरी फडणवीस देखील कमी पडत आहे आणि त्याचं कारण मी शोधलं ते हेच की फडणवीसांना वेळ नाही. त्यांना राज्याचा सर्वांगीण विकास करून, म्हणजे जे पुढे 50 वर्षामध्ये आपल्या राज्यात घडलं नसतं ते त्यांना आजच करून ठेवायचं, एवढी त्यांना घाई आहे. आणि त्या घाईपोटी मग कुठेतरी दुर्लक्ष कदाचित होत असेल आणि हे आटपून मग पुढे ते केंद्रात जातील ते मला माहीत नाही. पण फडणवीसांचे जे सहकारी आहेत किंवा आपल्या राज्यातले शासकीय प्रशासकीय जे अधिकारी आहेत, सत्तेसभोवताली जे आमदार खासदार आहेत, जे कंत्राटदार आहेत, जे मीडियावाले आहेत, त्या साऱ्यांनी निदान फडणवीसांच्या प्रेमापोटी तरी कुठेतरी लाज बाळगावी. सहजगत्या सहज मिळत असतं यावर माझा विश्वास आहे. पण ज्या पद्धतीनं सारेच त्या पैशांवर, त्या शासकीय योजनांवर, त्या भ्रष्टाचारावर तुटून पडतात, मन खाली जाते. जसा प्रत्येकाला पैशांचा मोह आहे तसं मलाही आहे. मी काही घर विकून पत्रकारिता करत नाही. पण फडणवीसांना शेवटी एका पत्रकाराला सांगावं लागलं,
बाहेर हेच पत्रकार आम्ही किती स्वच्छ, आम्ही कसे आदर्श, आमच्यासारखा दुसरा कोणी नाही या तोऱ्यात मिरवत असतात स्वतःला. फडणवीसांनी 4 लोकात त्या पत्रकाराला सुनावून दिलं की आणखी तुला किती दलाली करायची आहे, तुझी किती कामं म्हणून मी करायची आहेत. तेव्हा कुठे त्या भामट्या पत्रकारानं मान खाली घातली. आणि जेव्हा केव्हा तो वाहिन्यांवर असतो किंवा त्या पद्धतीचे कितीतरी असे पत्रकार मीडियातले आहेत की जे आदर्शाचा तोरा मिरवतात आणि प्रत्यक्षात त्यांच्या एवढा मोठा दलाल कोणी नाही. दलाली करायला हरकत नाही, तोंडात शेण ठेवायला हरकत नाही, गू चघळायला हरकत नाही, पण गुणदोषांसहित या समाजाला तुम्ही सामोरं जायला पाहिजे. तुम्ही तुमची काळी बाजू लपवून समाजाला सामोरं जाऊ नका. आता विषय पुन्हा तोच की ती 95ची परिस्थिती गुटखा खाणाऱ्या मित्रासारखी आता निर्माण होते आहे का, यावर स्वतः फडणवीसांनी, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि भारतीय जनता पक्षातल्या विचारवंतांनी, विचारवंत कमी आहेत, भारतीय जनता पक्ष सत्तेत नसतो तोपर्यंत अतिशय उत्तम असतो. आणि माझा सगळा जीव त्या फडणवीसांसाठी तुटत असतो. त्या फडणवीसांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, मला कुठे काही पद द्यावं, माझ्यावर जबाबदारी टाकावी, ते कधी अपेक्षा नसते. एक नकळत कुठे त्याच्या चेहऱ्यावर असतं की अरे हो, येस, तू नक्कीच माझ्यासाठी कुठेतरी काहीतरी करत असतो किंवा तुझी सकारात्मक भूमिका असते. बस तेवढं समाधान देऊन जातं माणसाला, आणि तेच मला हवं असतं. हेच मी त्या शरद पवारला आणि त्या सुधाकर नाईकला ओरडून सांगत होतो. पण मला ते सिक्रेट्स ओपन करायचे नाही. पण एहसान फरामोश म्हणजे शरद पवार, एहसान फरामोश म्हणजे तो मेलेला सुधाकर नाईक. फडणवीस मला वाटतं कधीच त्या दोघांच्या पद्धतीनं माझ्याशी वागणार नाहीत. आणि जर फडणवीसांचं राजकारण या राज्यामध्ये फेल गेलं, कारण एक लक्षात घ्या की मी 24 तास समजा सिगरेट पित होतो, अचानक मी सिगरेट एखाद्यासाठी सोडली तर त्याच्या मला फार त्रास होत असतो. साहेब, मी तशा पद्धतीनं वागलो. मला लोकांना ताळ्यावर आणण्याचं, त्यांची प्रकरणं बाहेर काढण्याचं, त्यांना वटणीवर आणण्याचं, त्यांच्याशी हुज्जत घालण्याचं, त्यांना जाब विचारण्याचं मला व्यसन आहे. पण फडणवीसांच्या प्रेमापोटी आणि हिंदुत्वाच्या आदरापोटी मी ते व्यसन अचानक सोडलं. नाही तर हेमंत जोशीशी मिळमिळीत पत्रकारिता करतो? नाही, नो नेव्हर. एक शेवटचे 5 वर्ष नक्कीच पुन्हा एकदा पूर्वीची पत्रकारिता करून मी मोकळा होईल. पण आज ती मला करायची नाही. कारण जे स्वप्न कधीतरी मी त्या गडकरींसाठी बघितलं, कधी त्या शरद पवारांसाठी बघितलं, कधी त्या सुधाकररावांसाठी बघितलं, काही चांगल्या मंत्र्यांसाठी बघितलं, बघतो, ते स्वप्न मी त्या फडणवीसांच्या बाबतीत बघतो. काय उद्या फडणवीस मोठे झाले, त्यांनी मला काढून द्यावं किंवा मला मांडीवर बसवावं किंवा कडेवर घ्यावं, नाही. त्यांचं एक लक्ष जरी असलं, कौतुकाचा कटाक्ष जरी असला तरी तो पुरेसा असतो. त्याच फडणवीसांची आता काळजी वाटते. त्याच फडणवीसांमध्ये मला आता गोपीनाथ मुंडे दिसायला लागलाय, बाळासाहेब ठाकरे दिसायला लागले. म्हणजे मी 2 वेळा का त्या संजय शिरसाटवर तुटून पडलो? काय त्याचे धंदे मला मंत्री म्हणून माहीत नाही आहेत? त्याच्या खात्यातले काय नंगाना सुरू असतो मला माहीत नाही? पण बोलायचंच नाही, मला ते सांगायचंच नाही. मी या दिवसात गांडू पत्रकारितेची भूमिका घेतली आहे. पण जेव्हा तो अभिजित दिपके त्या अमेरिकेतनं इथे येतो, धुमाकूळ घालतो, आज मोदींवर प्रेम करणारी मीडिया भलेही म्हणत असेल की नाही, हे मोदींचं मोठ्या युक्तींनी त्यांनी आंदोलन हाणून पाडलं आहे,
आणि त्यांचा जय झाला आहे, हे झालं आहे, माझा त्याच्यावर विश्वास नाही. मोदी शहा भारतीय जनता पक्ष आणि NDAची तो एक प्रकारचा पराजय आहे. मित्रांनो, हा पराजय घडवून आणणारा तो एकमेव दीपके, अभिजित दीपके, तो जेव्हा त्या संभाजीनगरला पहिल्यांदा येतो तेव्हा वडिलकीच्या नात्यानं त्याला 2 थोबाडीत देण्याऐवजी, किंवा पूर्वीच आंदोलनाला बसला तेव्हाच त्याला 2 थोबाडीत या मामानं मारले असते. शिरसाटांना तो मामा मानतो, तर हा प्रकार घडला नसता. पण त्याची काळजी आहे शिरसाटांना. त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी ते म्हणे आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, असं आहे. पण ज्या दीपकेनं आपल्या या राज्याला, आपल्या देशाला सळो की पळो करून सोडलं, त्याची बाजू कोण घेतोय? तर महायुतीचा एक महाभाग, एक मंत्री संजय शिरसाट. म्हणून मला तो राग आला. आणि तरीही सारे मूग गिळून गप्प बसले आहेत, कोणीही त्याला जाब विचारत नाही आहे. आणि हीच ती अधोगती सुरू झाली आहे का? 95 ते 2000 दरम्यानचा तो नंतरचा 98, 99, 2000 दरम्यानचा तो काळ आता पुन्हा सोकावतो आहे का, अशी भीती मला वाटते आहे. माझी भीती रास्त आहे मित्रांनो. मला ती काळजी वाटते. जे घडायला नको ते जर घडलं तर देशाच्या समस्त हिंदूंचं, राज्यातल्या समस्त हिंदूंचं, शिवसैनिकांचं, संघाचं, भारतीय जनता पक्षाचं फार मोठं नुकसान पुढल्या अनेक वर्षांसाठी होणार आहे. काळजी घ्यायला हवी. तूर्त एवढंच.